वयाने तरुण पण आवाज दमदार. प्रभाग क्रमांक 17च्या प्रश्नांसाठी नगरसेवक लोकेशप्पा यादव आक्रमक. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक लोकेशप्पा यादव यांनी आपल्या प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांवर ठाम भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. सभेत बोलताना त्यांनी प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, स्वच्छता तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परिसराचं सुशोभीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आग्रही मागण्या मांडल्या. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी तातडीनं सोडवण्यात याव्यात अशी भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. मातंग समाजाचे खंबीर नेतृत्व करणारे माजी नगरसेवक नागेशभाऊ यादव तसेच स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या सामाजिक व राजकीय विचारांचा वारसा जपत केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी न करता प्रत्यक्ष जनतेचे प्रश्न नगरसभेत मांडून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न लोकेशप्पा यादव हे करत असल्याचं या सभेत पुन्हा एकदा दिसून आले. नगरसेवक झाल्यानंतर ते नौखे आहेत, त्यांना अनुभव नाही, वय कमी आहे, ते प्रश्न कसे मांडणार अशा प्रकारच्या टीकाही काही स्तरातून होत होत्या. मात्र आपल्या पहिल्याच कार्यकाळात प्रभागातील विविध प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीनं सभागृहात मांडत लोकेशप्पा यादव यांनी त्या सर्व टीकांना आपल्या कामातूनच उत्तर दिल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राजकारणात केवळ घोषणांपेक्षा जनतेच्या प्रश्नांवर सातत्यानं पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधीच नागरिकांच्या विश्वासात पात्र ठरतात. प्रभाग क्रमांक 17 मधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर लोकेशप्पा यादव यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आगामी काळात कितपत यशस्वी ठरते याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय.